प्रवरा फुटवेअर संगमनेर. आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज, चप्पल्स आणि सँडल्स. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज, चप्पल्स तसेच सँडल्स अगदी वाजवी दरात. स्केचर्स, कॅम्पस, ॲब्राउस, लॅन्सर, रेडचिप, बकारू, स्पार्क्स, मेडिफिट, ऑर्थोकेअर, ली कूपर, बाटा, पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज, चप्पल्स आणि सँडल्स. आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 9011 777 128. अकोले तालुक्यातील लहित लिंगदेव येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या बटाटा पिकाचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकरी अरुण म्हातारबा फापाळे, युवराज सूर्यभान कोरडे, तानाजी संपत आढाव, बजरंग नारायण पिंगळे, अंकुश नामदेव चौधरी यांनी स्थानिक कृषी सेवा केंद्राचे मालक जालिंदर महादू कानवडे यांच्याकडून पेनशिबाओ वँग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे दामन मेट्रो वाईव्ह मॅन्युफॅक्चर बाय इचिबॅन क्रॉप सायन्स हे तणनाशक खरेदी केलं. कंपनीच्या सूचनेनुसार 15 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीनं फवारणी केली. मात्र फवारणी केल्यानंतर पिकावर करप्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला आणि संपूर्ण पिकाचं मोठं नुकसान झालं. जवळपास 6 ते 7 एकर क्षेत्रावर बटाटा लागवड करणाऱ्या या शेतकऱ्यांचं अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचं नुकसान झालंय आणि वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळं हे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी तातडीनं कृषी अधिकारी अकोले यांच्याकडे तक्रार दाखल केली तर लवकरच कारवाई केली जाईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. मात्र अद्यापपर्यंत ठोस निर्णय झाला नाही. कंपनीचे प्रतिनिधी अमर शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आम्ही शेताच्या बांधावर जाऊन पंचनामा केलाय. मात्र कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात कायदेशीर पाऊल उचलावं असं त्यांनी म्हटलंय. चिबायन आणि दमन या कंपनीचं आम्ही हे औषध फवारलं. मेट्रो व्हाईप काय या औषधामध्ये एवढी नुकसान झाली आमची बटाट्यांची. शेजारी एका सारी फवारेल नाही तर हा एवढी नुकसान झाली. माझे स्वतःचे 2 एकर बटाटे, 2 एकरचे प्लॉट भस्म होऊन गेलेला आहे. या कंपनीवाल्याशी संपर्क साधतात ते 1-2 जण आले, त्याच्यानंतर काहीच बोलले नाही. आम्ही स्थानिक गावातून दुकानातून हे औषध आणलं होतं. याचे 5 पंप केलेले आहे एका पुडीचे. हे फवारलं. त्याचं तुम्ही मात्रा कशी घेतलेली काय असं? 5 पंप केले एका पुडीचे. एका पुडीचे 5 पंप चालतं. आणि त्यानंतर बटाटे मोठे होते, ते लहान झाले लहान आणि ते खोडातूनच मोडून पडायला लागले. एवढा प्रादुर्भाव या औषधाचा झाला. आम्ही हे कंपनीवाल्यांना अनेक वेळा बोललो पण त्यांनी खत औषधाचे जे दुकान आहे त्यांच्या कानावर तुम्ही घातले ना, त्यांची प्रतिक्रिया काय आली? नाही, त्यांची चांगली आली. त्यांनी कंपनीवाल्यांना बोलून घेतलं. कंपनीवाले पाहून गेले. त्याच्यानंतर ते त्यांना बी काही बोलाना औषधवाल्या संघ बी आमच्या बरोबर बी काही बोलणे करेना. ते म्हणे बाबा तुम्ही केसच करायचो. आम्ही केस केलो, मग त्याची काय होईल ती तुमचं नुकसान भरपाई देऊ. कंपनीकडे काय मागणी तुमची? कंपनी आमची जे नुकसान भरपाई झाली 100% दिली पाहिजे. त्यांनी आमचं पूर्ण सीझन गेलेलं आहे. याची नुकसान भरपाई कंपनीने दिलीच पाहिजे. आणि आता आम्ही कृषी अधिकाऱ्यांना अर्ज दिलेला आहे. त्यांनी काय आता 4-5 दिवस होत आलेत आमचे अर्ज देऊन. 4 दिवस त्यांनी काय ॲक्शन घेतलेलं नाही. तरी बुवा आमदार किरणजी लामटे साहेब, वैभव पिचड, अमित भांगरे यांनी काहीतरी हालचाल करावा आणि आमच्या मागणीचं कुठंतरी हे करावा. आता जे सरकार बनलं यांनी बी कुठंतरी या शेतकऱ्यांचं उचललं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. हे शेतकरी आत्महत्या करतात याचं कारण हे अशा कंपन्या हद्दपार केल्या पाहिजे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. कंपनीकडून रिस्पॉन्स काहीच भेटला नाही तुम्हाला भेटला म्हणे? नाही. त्यांचे जे सुपरवायझर राहतात स्थानिक ते आले होते तुमच्याकडे आले पाहण्यासाठी? होते. त्यांचं काय म्हणणं झालं मग? त्याने काय ते म्हणे खराब झालेले आहे पीक, आम्ही कंपनीला कळवतो. पण कंपनीवाले जे मेन बॉस आहेत ते काही बोलायला तयार नाही. म्हणजे 4 ते 5 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं 5 जण आहे आम्ही. तुम्ही काय सांगू शकता भाऊ? आता आम्ही काय सांगू शकणार. आता शेजारी जर तणनाशक मारेल नाही, शेजारी इकडं मारलेलं आहे, एवढं फळ बसलेलं आहे. 1-1.5 एकर बटाटे लागवड होईल आपल्या. किती रुपयांचं नुकसान झालेलं तुमचं अंदाजे? कमीत कमी लाख रुपयाचं दरम्यान भांडवल झालेलं आहे. तुमची मागणी काय राहील? मागणी काय आता वर्ष तर फेल गेलं. कमीत कमी
जेवढी रक्कम गेली तेवढी तर भेटली पाहिजे का नाही कमीत कमी. अजून वर्ष फेल गेलेले. अजून तुमच्यात कोणाचं काय म्हणणं? तुमचं काय म्हणणं आहे भाऊ? तुम्ही पण असं काय म्हणणे आमच्यावर म्हणणं असं आहे का माझ्यावाला 1 एकर फळपार उद्ध्वस्त झालाय. या आता मुख्यमंत्र्यांनी याच्यावर दखल घ्यावा अशी माझी किती दिवस झालं साहेब हे फवारून तुम्हाला? फवारून जवळजवळ 15 वर होत आले. 15 दिवस तर नक्कीच झालेले. आणि 15 दिवसात तुमची कोणी दखल घेतली नाही? घेतली नाहीत. पाहू म्हणतात आणि दखलच घेतली. स्थानिक ज्या दुकानदाराकडून घेतली होती त्यांनी दखल घेतलेली का हो तुमची? त्यांनी 100% दखल. ते स्वतः आले होते इथे? स्वतः आमच्याकडे रोजगार काम. त्यांचं काय म्हणणं झालं मग? त्यांचं म्हणणं आहे का तुम्हाला आम्ही मिळूनच देऊ. त्यांनी पण चांगला पाठपुरावा केलेला केलेला आहे, आहे. परंतु त्यांना ते वरचे जे अधिकारी ते रिस्पॉन्स देत नाहीत. देत नाहीत. असे कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता हो, तुम्ही? केला होता आम्ही. कृषी अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आलेलं आहे? त्यांचं म्हणणे आमची टीम येईल बघेल आणि मग आम्ही सगळं करतो. म्हणजे ही जी कंपनी ही परदेशी कंपनी माझ्या हिशोबाने, त्या कंपनीवर आहे ना कारवाईची मागणी तुमची? हो कारवाईची. नाही मागणी झाली तर आम्ही तहसीलला पत्र देणार आहे आणि उपोषणाला बसणार आहे आम्ही. तर शेतकरी उपोषणाला बसतील. हे तणनाशक फवारणीमुळं या बटाटा पिकावर झालेला हा परिणाम आहे. ह्या ज्या बटाटा आहे ह्या बटाट्याला तणनाशक मारलं आणि इथं मका असल्यामुळं याला तणनाशक मारलं नाही. पूर्ण सरी हिकडच्या तिकड ही पूर्णच्या पूर्ण सरी बघा, पूर्ण सरी अगदी हिला काहीही झालेलं नाही, काही फरक नाही. आणि ह्या सरीपासून इकडं या पूर्ण प्लॉटवरती तणनाशक फवारणी केलेली आहे. तर बघा या तणनाशकमुळं या पूर्ण मालाचे नुकसान झालेली आहे आणि कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदारी घेत नाही. तर या संबंधित कंपनीवर कोणत्याही हालत कोणत्या कंपनीचं होतं हे? हिची बायनंदमन आणि दमन आणि हिची बायोन अशी काहीतरी कंपनी आहे, 2 कंपन्या, त्या 2 कंपन्यांचं हे तणनाशक आहे. तर त्या कंपन्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली किती पाहिजे. शेतकऱ्यांचं नुकसान आहे? जवळजवळ लईत आणि लिंगदेवमधून 5 ते 6 शेतकऱ्यांचं हे नुकसान आहे. कंपनीचं म्हणणं काय याच्यावर? कंपनीचं म्हणणं याच्यावर असं येतंय का आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही रितसर केस करा. तुमची मागणी काय राहील इथून पुढे? इथून पुढे आमची मागणी अशी राहील का या सगळ्या शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई भेटली पाहिजे. एवढी नुकसान मागणी. भरपाई जरी भेटली ती एवढी भेटणार नाही. तुमचं वर्ष तर व्हायला जाणार आहे पिकाचं. आमचं वर्ष पिकाचं व्हायला जाणार आहे, त्याची सगळ्याची नुकसान भरपाई भेटलीच पाहिजे आणि कंपनीनं आम्हाला ती नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. या भूमिकेवर आम्ही आग्रही पंचनाम्याला राहणार इथं कोण अधिकारी आले होते का कंपनीचे? आहोत. कंपनीचे वरचे अधिकारी आले होते काय, एक दोन वेळा त्यांनी व्हिजिट दिली, पण ते आता परत यायला नाही म्हणतात. लिंगदेव गावचा ग्रामस्थ आणि एक दुकानदार ह्या हिशोबाने इचीबायन आणि पेन्सिबायो मॅन्युफॅक्चर्ड बाय इचीबायन आणि मार्केटिंग बाय पेन्सिबायो गेली 2 ते 3 वर्षापासून मेट्रोवाईब हे तणनाशक विकतोय आणि हे बटाट्यावर चालतंय असा लेबल क्लेम कंपनीचा आहे. तर ज्यावेळेस मी शेतकऱ्यांना हे औषध दिलं त्यावेळेस शेतकऱ्यांनी एका पॅकेटमध्ये 75 लिटर पाणी केलं. तर ज्या शेतकऱ्यांनी तणनाशक मारल्यानंतर यांचा बटाटा पूर्णपणे डॅमेज झाला. आपण पाहू शकता ज्यावेळेस बटाट्याची उंची 4 ते 5 इंच होती त्यावेळेस शेतकऱ्यांनी तणनाशक मारलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पिकअप नाही आणि पूर्णपणे बटाट्याला कुठलाही असा पोषक वातावरण असून सुद्धा यातून शेतकऱ्याचं उत्पन्न निघाल याची गॅरंटी नाही. आणि आपण पाहू शकता ते मका असल्यामुळे इथं तणनाशक मारलं नाही. याची बटाट्याची क्वालिटी पहा, याला लागलेला माल पहा. या गोष्टीला पूर्णपणे इचीबायन आणि पेन्सिबायो दमन ह्या दोन्ही कंपन्या जबाबदार आहेत. आणि इथून पुढे आम्ही तालुका कृषी संघटना, जिल्हा कृषी संघटना असा निर्णय घेतो की ह्या दोन्ही कंपन्यांचं कुठलंही औषध आम्ही विकणार नाही. याच्यावर पूर्णपणे शासनाने बंदी आणली पाहिजे. आणि शेतकऱ्यांची जी झालेली नुकसान आहे, आज या क्षेत्रामध्ये कमीत कमी 1 लाख रुपयाचं त्यांचं उत्पन्न झालं असं, पण 20,000 सुद्धा उत्पादन होत नाही. तर दोन्ही कंपन्यांनी या गोष्टीला स्वतःची जबाबदारी समजून त्यांची भरपाई देण्यात यावी. आणि या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करण्याकरता
तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे. आता हे पहा, हे मारलेलं तणनाशक, याला खाली काहीच दिसत नाही आणि याच्यावर मारलं नाही. याचे बटाट्याची संख्या पहा, जर ज्याला मारलं नाही त्याला 10 बटाटे आणि ज्याला मारले त्याला जर 2 बटाटे येत असेल तर या गोष्टीला पूर्णपणे कंपनी जबाबदार आहे. कंपनीनं शेतकऱ्यांना न्याय द्यावा. इथं दुकानदाराची कुठलीही चूक नाही किंवा दुकानदाराने स्वतःच्या घरी बनवलेलं नाही. आणि या गोष्टीचं ज्यावेळेस तुम्ही टेस्टिंग करणार आहे याचे आम्हाला पूर्णपणे एव्हिडन्स दिले पाहिजेत. आणि हे स्वतः मी शेतकऱ्यांची टीम घेऊन खाजगीमध्ये याची टेस्टिंग करून आणून याचे रिपोर्ट आणि तुमचे जे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट आहेत हे जुळलेच पाहिजेत, नाहीतर या गोष्टीवर जबरदस्त उठाव केला जाईल. एवढं बोलतो आणि थांबतो. सर मला एक सांगा, म्हणजे कंपनी कोणती? दमन कंपनीचं प्रोडक्ट आहे? मॅन्युफॅक्चर्ड बाय इचिबाय. कारण इथे दिसतंय आपल्याला, इथे दमन जर पाहू शकतो आपण, इथे नाववरती दमन येते आणि मार्केटिंग बाय दमन. आपण पाहू शकता हे पेन्शिबायो मार्केटेड बाय पेन्शिबायो आणि मॅन्युफॅक्चर बाय इचिबायन क्रॉप सायन्स. याला जबाबदार कोणती कंपनी मग? याला जबाबदार मॅन्युफॅक्चरिंग, जे मॅन्युफॅक्चर करतं, जो तयार करतोय. ह्याच्यावर लोगो तर दमनचा आहे वरती. लोगो दमनचा आहे पण मॉलिक्युल इचिबायनचा आहे. मग दमनची काय जबाबदारी याच्यात? याच्यात तुम्ही जरी प्रोडक्ट घेतलं तरी ते तुम्ही मार्केट करताय, पेमेंट तुम्ही शेतकऱ्याकडून घेताय, दुकानदाराकडून तुम्ही घेताय. याच्यात सर्वस्वी जबाबदार ही दमन आहे आणि 2 नंबर पार्टी ही इचिबायन आहे. या दोन्ही कंपन्यावर रितसर शासनाने कारवाई करावी, नाहीतर या गोष्टीचा आम्ही स्वतः उपोषणला मी स्वतः. सर आपलं नाव काय? जालिंदर माधू कानवडे. आम्ही वारंवार कंपनीकडे तक्रार केली, मात्र कोणतीही दखल घेतली जात नाही. जर वेळेत नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊन उपोषण करू. तसेच आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड आणि अमित भांगरे यांना हस्तक्षेप करण्याची विनंती करतो. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.